8-10 पानांची जाडजूड चमकी असलेली, अत्तर जरीची लेस लावलेली एक भली मोठी पत्रिका घरी येते. असंख्य अनोळखी नावांच्या यादीमध्ये नेमकं हे लग्न कोणाचं हे शोधावं लागतं. मग लक्षात येतं की अमुक एका तारखेला आपल्याला या 8व्या लग्नाला जायचंय बरं का. या 8ही लग्नांच्या वेळा भर दुपारच्या, आणि गंमत म्हणजे एकही लग्न ठरलेल्या वेळेत लागत नाही याची हमखास खात्री. स्टेजवरच्या डेकोरेशन्स मध्ये हत्ती दिसतात, घोडे दिसतात, पण नवरदेव नवरी गायब असते. ते अमुक एक सोहळा सुरू आहे, थोडासा जरा लग्न लांबणार आहे, तुम्ही तोवर जेवण करून घेता का? जेवायच्या ठिकाणी नजरेत मावणार नाही इतके स्टॉल्स. गोळा आईस्क्रीम, रंगीत ज्यूस, कॉकटेल, मॉकटेल, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, पिझ्झा, मंचुरियन, हक्का नूडल्स, सोयाबीन चिल्ली, सँडविच, पावभाजी, पायनॅपल रायता, डिस्को पापड, नागली पापड, उडीद पापड, लोणची, गुलाबजाम, कालाजाम, रसमलाई, जिलबी, रबडी, काजू कतली, काजू रोल, गुलाब रोल, बालुशाही, शेव, पराठा, पुरी, पोळी, फुलके, लच्छा पराठा, मांडे, भरलेली भेंडी, मिक्स व्हेज, मेथी मलाई, मटर पनीर, भरली वांगी, शाही कोफ्ता, जिरा आलू, मठ्ठा, मगईचं पान, अशा अनेक पदार्थांना ढीग करून शीग लावून रांगेत ताटकळत उभं राहून ताटात जागा मिळेल तिथे घेऊन खाणाऱ्यांच्या गर्दीत शिरायचं. आणि आपलं नशीब आजमावत ते लग्नातील जेवण आटपून पुढच्या लग्नाला निघायचं. हा शिरस्ता झालाय. बरं, जेवण न करता गेलं तर लोक काय म्हणतील? फक्त जेवण करून नवरदेव नवरीला न भेटता गेलं तर लोक काय म्हणतील? बाहेर द्यायचा राहिला तर लोक काय म्हणतील? हा प्रश्न कायम स्वरूपी पडलेला असतोच. बरं, भर उन्हाळ्यात दुपारचे लग्न म्हणजे एक मोठी शिक्षा. लग्नाचा मांडव म्हणजे पातळ रंगीत कापड, त्यातून गाळून असं ऊन मांडवात आग ओकत येतं. त्यात भले मोठे कूलर लावलेले असतात आणि त्याला चिकटून काही संधी साधू आपल्या खुर्च्या मांडून टोळके करून हवा अडवून बसलेले असतात. त्यात लांबलेला तो सोहळा, नवरदेवाची डीजेवरची फरमाईशी लांबलेली वरात आणि नवरीचा ब्युटी पार्लरचा तासनतास लांबलेला मेकअप, यांच्या नंतर त्या दोघांची बहारो फुल बरसाओ या गाण्यावरची एंट्री. मग दोन्ही बाजूला हंड्यांमधून अशी येणाऱ्या धुरामध्ये, आतषबाजीमध्ये नवरी नवऱ्याचा तो असा डान्स, फोटोग्राफरची पोजेसची फरमाईश आणि मंगलाष्टका म्हणणाऱ्या हौशी माणसांच्या तावडीत आपण चक्क सापडतो. मग पुरोहित अधिक तो फोटोग्राफर अधिक काही मंगलाष्टका म्हणणाऱ्या हौशी मंडळी यांच्या त्या मंगलाष्टकांनंतर लग्न लागतं आणि आपली सुटका होते. मंडळी, पण या लग्नाच्या निमित्तानं काही प्रश्न मनात रेंगाळतात. लग्न व्यवस्था ही समाजाच्या बटबटीतपणाचं प्रतिबिंब दाखवणारी एक मोठी बाजारपेठ बनलेली. मुलीचं वय मुलापेक्षा कमी हवं, मुलीची उंची मुलापेक्षा कमी हवी, मुलीचं शिक्षण सुद्धा मुलापेक्षा कमी हवं. लग्न मुलीकडच्यांनी लावून द्यायचं, मुलीकडच्यांनी मुलाला हुंडा द्यायचा, मुलीच्या वडिलांनी मुलीचं कन्यादान करायचं. लग्नानंतर सासर हेच मुलीचं घर, माहेर मुलीसाठी परक होणार. लग्न झाल्यावर मुलीनं मुलाकडे राहायला जायचं. लग्नानंतर मुलीनं आपलं नाव बदलायचं, आवडीनिवडी बदलायच्या, नोकरीच्या जागा बदलायच्या, प्राधान्यक्रम बदलायचे. चावी सर्वांसमक्ष सोहळा करून हातात द्यायची बरं का. समारंभाला मोठे पुढारी बोलवायचे, त्यांचे सत्कार करायचे. ही या विवाह सोहळ्याची पुरुष प्रधान मानसिकता. मुलीवर सर्व गोष्टी लादल्या जातात. या काही विचार करायला लावणाऱ्या गोष्टी याच मांडवात बऱ्याचदा डोक्यामध्ये घुंगावत असतात. तशाच आणि पण काही गोष्टी डोक्यात येत असतात. फ्लॅट आहे ना पुण्यात, आई वडील नाही ना राहणार सोबत, शक्यतो आई वडील भिंतीवर टांगलेले असले तर उत्तम. हे क्रूर विचार जाहीरपणे बोलणारे महाभाग आहेत बरं का. शेती किती एकर आहे, मुलाला पॅकेज किती आहे, हे मुलीकडचे आवर्जून विचारतील. पण मुलगा निर्व्यसनी आहे का, संस्कारी आहे का, परिश्रमाची तयारी असलेला, संघर्षाची जाणीव असणारा आहे का, आई वडिलांची काळजी करणारा कुटुंब वत्सल आहे का, हे फारसं कोणी विचारताना आपल्याला दिसत नाही. मग एकरांमधली शेती, बोलेरो पासून तर फॉर्च्युनर पर्यंतच्या गाड्या, पुण्यातले फ्लॅट आणि गावाकडचे टोलेजंग बंगले, मोठ्या मंत्र्यांच्या ओळखी, गावात वट, हातात गळ्यात बोटात घातलेलं सोनं, याला भुलून पोरगी राणीसारखी आयटीत राहील म्हणून मुलीकडचे भुलतात आणि बऱ्याचदा अपेक्षाभंग पदरी पडतो. मुळात लग्न म्हणजे अलीकडे किमान 10 लाखाचा खर्च. गरीबातला गरीब सुद्धा एक लग्न नाही करून देता आलं म्हणून आपलं सगळं पणाला लावतो आणि लग्न ही महागडी हौस भागवतो. अनेक आत्महत्यांच्या मुळाशी हाच खर्चाचा डोंगर आणि आलेलं कर्जबाजारी पण सापडतं.
बैठका, सुपारी, नारळगोटा, बस्ता, साखरपुडा, रिंग सेरेमनी, प्री वेडिंग शूट, जागरण गोंधळ, मांडव, डीजे नाईट, मेहंदी, संगीत, हळद आणि मग लग्न. त्यात आदल्या दिवशी साऊथ इंडियन स्टाईलनं सकाळी आणि मग पेशवाई पद्धतीने संध्याकाळी, मग लग्नाच्या दिवशीनं वैदिक पद्धतीनं सकाळी आणि संध्याकाळी वेस्टर्नाइज्ड पद्धतीनं लग्न, त्यानंतर गावाकडचं रिसेप्शन, सत्यनारायण, मग देवदर्शन, हनीमून, अशा अनेक टप्प्यांमध्ये आजकाल लग्न पार पडतं. बरं, त्यात प्रत्येक इव्हेंटला वेगळा ड्रेस कोड, वेगळे दागिने, फोटोशूट, ड्रोन शूट, सेल्फी पॉइंट, जेवणावळी, बुफे, स्टॉल, ऑर्केस्ट्रा, म्युझिक, तामझाम, मॅरेज हॉल, लॉन्स, ब्रह्मस्थान, शॉवर्स, फोम, फ्युम्स, फॉग्स, रोषणाई, आतषबाजी, वाटायच्या साड्या, वाटायची भांडे, आहेराची पाकिटं, रिटर्न गिफ्ट, परफ्युम्स, बॅनर्स, होर्डिंग्स, तारखा ठरवणारा पुरोहित, कुंडली मॅनेज करणारा पुरोहित, तारखा जुळवणारा पुरोहित, मंत्र म्हणणारा पुरोहित, नाचणारा घोडा, रथ, फटाके, आयब्रो, फेशियल, बोटॉक्स, ब्युटी पार्लर, मेकअप, हेअरस्टाईल, गिफ्ट, रुखवत, नव्या फ्लॅटच्या चाव्या, नव्या बाईकच्या चाव्या, नव्या कारच्या चाव्या देण्याचा सोहळा, पुढाऱ्यांचे सत्कार, हार, तुरे, फेटे, वॉटरप्रूफ मंडप, झुंबर, रेड कार्पेट, आणि इतकं सगळं करून शेवटी काय कळतं, तर तो जो सुटापुटात घोड्यावर लोकांच्या पैशानं मिजाज करणारा नवरदेव आहे ना, ज्याच्या वरातीत 100 येडे दारू ढोसून डीजेवरचा असा नाचून नाचून धिंगाणा करतात आणि संपूर्ण वऱ्हाड्याला वेठीस धरतात, त्या पोराला नोकरीच नाहीये. तो फिरतोय बेरोजगार, शिक्षण जेमतेम, व्यसनाधीन, त्याचा म्हणे बिझनेस आहे, बिझनेस स्वतःचा, कशाचा ते माहित नाही, कुठलीही पूर्व शहानिशा नाही. IQ माहितीवर चालले पोरीचं लग्नाला इतका मोठा थाट मांडायला. बैठकीमध्ये पोरगी अशीच का चालली, पायांची बोटं थोडी वाकडी होती का, नाक थोडं बसकं होतं का, कपाळ थोडं मोठं होतं का, रंग थोडा अजून उजळा हवा होता का, पोहे तिने पुन्हा पाडलेच नाही. या सगळ्या महत्वाच्या परीक्षांमध्ये पास झालीच तर मग पोरीची बोली लागते, हुंडा ठरतो, लग्न करून देण्याबद्दल, दागिन्यांबद्दल, होणाऱ्या जावयाच्या लाडाबद्दल, त्याच्या देण्याच्या महागड्या गिफ्ट, घड्याळ, बाईक, कार, फ्लॅट, सोनं, अंगठी, चेन, कडबद्दल बोलणी ठरते. मग आत्या रुसते तर कधी मामीच फुकते, नणंद उठून जाते तर जाऊबाई येण्याचं टाळते, सासू अडून पाहते तर आई हट्टाला पेटते, मोठा जावाई मानापाना करता रुसून बसतो तर दूरच्या बहिणीला आमंत्रण द्यायचं राहून गेलं म्हणून नातेवाईकांमध्ये फूट पडते. पत्रिकेत नाव छापलं नाही, मूल लावलं नाही, चुलीस आमंत्रण द्यायला विसरले, घरी येऊन पत्रिकाच दिली नाही, प्रेमाने बोलवलंच नाही, ठरवताना आम्हाला विचारलंच नाही, एक ना अनेक, काही विचारूच नका. इतकं सगळं करून जर सगळ्या प्रश्नांवर तोडगा निघत जातो आणि अनेक तडजोडी करत शेवटी लग्न पार पडतं. मोठ्या नेत्यांच्या, उद्योगपतींच्या मुलामुलींचे लग्न थाटामाटात पार पडतात, त्याच्या बातम्या होतात, त्याचं अनुकरण मग तळागाळातील लोक करायला निघतात आणि कर्जबाजारी होतात. हा लग्न सोहळ्यातला बटबटीतपणाचा देखावा आणि भपकेबाज भंपकपणा हा कधीतरी थांबायला हवा, हीच माफक अपेक्षा. धन्यवाद.